नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 5वी विषय आपण कसे घडलो परिसर अभ्यास भाग 2। त्यामधील प्रकरण पहिले इतिहास म्हणजे काय। आपल्याला इतिहास म्हणजे काय या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। त्यामध्ये अ आहे, भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला रिकामी जागा म्हणतात। उत्तर आहे इतिहास। तर पूर्ण रिकामी जागा आपल्याला लिहायची आहे। भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्राला इतिहास म्हणतात। दुसरी रिकामी जागा आहे आ, इतिहास केवळ रिकामी जागाच्या आधारे लिहिला जात नाही। उत्तर आहे कल्पनेच्या। तर पूर्ण रिकामी जागा तयार होईल, इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही। प्रश्न दुसरा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, शास्त्रीय पद्धत म्हणजे काय। उत्तर, प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीला शास्त्रीय पद्धत असे म्हणतात। दुसरा प्रश्न आहे, स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना कोणत्या कृतीचा परिणाम आहे। उत्तर, स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना आपला स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे। ई आहे, इतिहासाच्या अभ्यासामुळे कोणती गोष्ट शक्य होते। उत्तर, इतिहासाच्या अभ्यासामुळे मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते। अशा प्रकारे प्रश्न दुसरा पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा आहे, पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। त्यामध्ये अ आहे, इतिहास हे शास्त्र आहे असे का म्हटले जाते। उत्तर, इतिहास केवळ कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही। भूतकाळातील घटना पुन्हा जशाच्या तशा घडवून आणण्याचा प्रयोग करणे शक्य नसले तरी त्या घटनेचे पुरावे शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी इतिहास विषयात शास्त्रीय पद्धतीचा उपयोग केला जातो। आवश्यकतेनुसार इतर शास्त्रांचीही मदत घेतली जाते, म्हणून इतिहास हे शास्त्र आहे असे म्हटले जाते। दुसरा प्रश्न आहे आ, गावाच्या विकासात अडथळे कसे निर्माण होतात। उत्तर, गावातील लोकांमध्ये काही कारणाने एकजूट झाली नाही तर गावाच्या विकासात अडथळे निर्माण होतात। अशा प्रकारे प्रश्न तिसरा पूर्ण केला आहे। प्रश्न चौथा आहे, संकल्पना चित्र तयार करा। संकल्पना चित्र तयार करण्यासाठी प्रश्न दिला आहे, इतिहास कोणाचा या ठिकाणी लिहून दिला आहे, गावाचा, शाळेचा, माझा। त्याचप्रमाणे अजून इतिहास कशा कशाचा असतो ते लिहून आपल्याला संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे। तर इतिहास बघा कोणाकोणाचा असतो, गावाचा लिहून दिला आहे। त्यासमोर आपल्याला लिहायचं आहे मानवी संस्कृतीचा, राज्याचा, जगाचा, माझा, शाळेचा, जिल्ह्याचा, देशाचा या गोष्टींचा इतिहास असतो। अशा प्रकारे आपण संकल्पना चित्र पूर्ण करून प्रश्न चौथा या ठिकाणी पूर्ण केला आहे। प्रश्न पाचवा, पुढील तक्त्यात इतिहासाच्या साधनांचे वर्गीकरण करा। इतिहासाची साधने दिली आहेत, नाणी, पत्रव्यवहार, किल्ले, जात्यावरील ओव्या, भांडी, ताम्रपट, वाडे, शिलालेख, लोकगीते, स्तंभ, चरित्रग्रंथ, लेणी, लोककथा या साधनांचे आपल्याला भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने यामध्ये वर्गीकरण करायचे आहे। तर भौतिक साधने आहेत नाणी, किल्ले, ताम्रपट, भांडी, वाडे, लेणी, शिलालेख, हत्यारे, स्तंभ, राजमुद्रा,
हाडे, लिखित साधने आहेत पत्रव्यवहार, चरित्रग्रंथ, हस्तलिखिते आणि मौखिक साधने आहेत जात्यावरील ओव्या, लोकगीते, लोककथा. यानंतर आहे उपक्रम. उपक्रमामध्ये दिलेले प्रश्न हे तुम्ही गृहपाठ म्हणून पूर्ण करायचे आहेत. कृतीजन्य प्रश्न आहेत. तर त्यामध्ये दिलेला पहिला प्रश्न आहे तुमच्या गावातील किंवा तुम्ही ज्या परिसरात राहता त्या परिसरातील ऐतिहासिक वास्तूंची आणि प्राचीन धार्मिक स्थळांची माहिती व चित्रे संकलित करा. आता न्यूजपेपरवर आपल्या गावात ज्या वास्तू आहेत किंवा धार्मिक स्थळे आहेत त्यांची चित्रे कधी आलेली असतात, ती चित्रे तुम्ही संकलित करायची आहे आणि त्याची माहिती आपल्या वडिलांना, आजोबांना विचारून थोड्या प्रमाणात ती आपल्या वहीमध्ये लिहायची आहे की ती वास्तू कधी तयार झाली, कशा पद्धतीने तयार झाली, कोणाच्या काळात तयार झाली, ती माहिती थोडक्यात लिहायची आहे. आणि दुसरा प्रश्न आहे तुमच्या शाळेचा इतिहास जाणून घेण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या साधनांचा वापर कराल याची यादी तयार करा व साधनावरून तुम्हाला कोणती माहिती मिळू शकेल ते लिहा. जसे की शाळेची कोनशिला, शाळेची स्थापना कधी झाली, त्या शाळेचा उद्घाटक कोण आहे, कोणत्या वर्षी झाली, कोणी केली, अशा पद्धतीने थोडक्यात या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. त्यानंतर आहे हे तुम्हाला माहीत आहे का? पुरातत्व. पुरातत्व विविध मानवी समाजांनी भूतकाळात निर्माण केलेल्या अनेक वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष ठिकठिकाणी पाहायला मिळतात. त्यातील सर्वच जमिनीवर असतात असे नाही. वर्षानुवर्षे पुराणे वाहून आणलेल्या गाळाचे आणि वाऱ्याने वाहून आणलेल्या मातीचे थर चाचून त्याखाली काही अवशेष गाळले जातात. मानवाने घडवलेल्या वस्तू आणि वास्तू यांच्याप्रमाणेच मानव आणि प्राणी यांच्या सांगाड्याचे अवशेषही अशाच पद्धतीने गाळले गेलेले असतात. अशा अवशेषांना पुरावशेष म्हणतात. पुरा म्हणजे जुने. भूतकाळातील वस्तू आणि वास्तू यांच्या तसेच त्यांच्या अवशेषांच्या आधारे घडून गेलेल्या घटनांची मांडणी शास्त्रीय पद्धतीने करणाऱ्या शास्त्रास पुरातत्वशास्त्र असे म्हणतात. पुरावशेष शोधून काढण्याचे आणि त्यांचा अभ्यास करण्याचे काम पुरातत्वज्ञ करतात. जमिनीखाली गाळले गेलेले पुरावशेष उजेडात आणण्यासाठी जमिनीचा एक एक थर अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने तपासत काळजीपूर्वक रीतीने खणण्याला पुरातत्वीय उत्खनन असे म्हणतात. पुरावशेष जिथे सापडू शकतील अशा स्थळांचा शोध प्रथम घेतला जातो. त्यांची व्यवस्थित नोंद केली जाते. त्यानंतर कोणत्या स्थळी उत्खनन करायचे याचे नियोजन केले जाते. उत्खननात सापडलेल्या अवशेषांचा अभ्यास करत असताना पुरातत्वज्ञ अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, मिळालेले अवशेष कोणत्या काळातील आहेत, ते अवशेष कोणत्या संस्कृतीचे आहेत, त्या संस्कृतीमधील लोकांचे दैनंदिन जीवन कशा प्रकारचे होते, त्या लोकांचे इतर संस्कृतीमधील लोकांशी कशा प्रकारचे संबंध होते, त्या लोकांच्या दैनंदिन जीवनातील गरजा भागवण्यासाठी ते भोवतालच्या परिसरातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपयोग कसा करून घेत होते. अशा प्रकारे पुरातत्व या घटकाविषयी आपण या ठिकाणी सविस्तर माहिती बघितली आहे. अशा प्रकारे इतिहास म्हणजे काय या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आपण पूर्ण केला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.